श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवास केला जातो, तसेच भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रचंड दाब वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहणे किंवा शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी पूजा करावी असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर व्हाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ्य द्यावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. शिवपूजेचे वैशिष्ट्ये. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापराव्यात. शिवपिंडीला तांदूळ, क्वचितच गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला भगवान शिवाचा नामजप करण्याचे खूप महत्त्व आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता व शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केला जातो. श्री स्वामी समर्थ.